बरं का धुंदुकारीने सांगितलं, दादा तू असे शेकडो शब्द जरी माझ्या नावानं घातली तरी मला मुक्ती मिळणार नाही. दादा, ए दादा, तू ज्ञानी आहे ना रे दादा. दादा म्हणून दुसरं काहीतरी करे दादा, मला या योनीमध्ये त्रास होतो रे दादा, त्रास होतो. गोकुळाने सांगितलं, रडू नको, करतो म्हणे प्रयत्न. सकाळ झाली बरं का, आणि सगळ्या लोकांना बोलून घेतलं, ब्राह्मणांना. बरं का, शास्त्र काढलं, उपाय सापडत नव्हता. सूर्याचा भक्त होता गोकर्ण, सूर्याची स्तुती केली, सूर्य प्रगट झाला बरं का, आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं सूर्याच्या पुढं. सूर्यानं सांगितलं, गोकर्णा, तुझ्या भावाला जर पिशाच्या योनीतून मुक्ती पाहिजे असेल तर दुसरं तिसरं साधन करायची गरज नाही, भागवताचं पारायण कर म्हणे. सांगितलं, ठीक आहे महाराज. आणि मग भागवताचं आयोजन केलं बरं का. सगळ्या लोकांना माहिती झालं की या ठिकाणी कथा होणार आहे. सूत महाराज सांगतात, ऋषींनो, जेवढे या जगतामध्ये जीवजंतू होते ना, मुंगीपासून हत्तीपर्यंत, ते सुद्धा यायला लागले. मनुष्य प्राणी यायला लागले, स्त्रिया यायला लागल्या बरं का, बाल वृद्ध, साधू संत, ऋषी मुनी, सगळे 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 यायला लागले बरं का कथा श्रवणासाठी. कारण त्यांना माहिती होतं हेच एक आमच्या उद्धाराचं ठिकाण आहे, म्हणून सर्वजणच यायला लागले बरं का. कारण तिथं उद्धार होणार होतं ना, म्हणून हा धुंदुकारी सुद्धा आला. कारण त्याच्या नावानं कथेचं आयोजन होतं ना, म्हणून तो आला बरं का. बसण्याचा प्रयत्न केला, पण हवा यायची, वायू यायची, घेऊन जायची उडून, बसताच येत नव्हतं. विचार करायला लागला, अरे माझ्या नावानं कथेचं आयोजन केलं, मी जर कथा नाही ऐकली तर मग काय होईल, या कथेचा काय फायदा. सूत महाराज सांगतात, ऋषींना मंडपाला एक बांबू होता 7 गाठीचा, त्या बांबूमध्ये प्रवेश केला म्हणे. बसला बरं का. पहिल्या दिवशीचं सत्र संपलं, परमात्म्याच्या नामाचा जयघोष झाला, गोपाल कृष्ण भगवान की जय. बांबूची एक गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी फुटली बरं का, तिसरी फुटली, चौथी फुटली, 5वी फुटली, 6वी फुटली, 7वी फुटली, आणि पिशाच्या योनीमध्ये गेलं. धुंदुकारी, त्याला मुक्ती प्राप्त झाली बरं का. एका देवाचं स्वरूप प्राप्त झालं. आला बरं का, गोकर्णाच्या पुढे उभा राहिला. पिवळा पितांबर धारण केला होता, डोक्यावर सुवर्ण मुकुट होता, कानामध्ये सुवर्ण कुंडल होती. देवासारखा दिसणारा एक पुरुष असा उभा राहिला, आणि गोकर्णानं हात जोडून विचारलं, महाराज तुम्ही कोण. धुंदुकारी बोलायला लागला, हे दादा, दादा, हे दादा रे, अरे मला ओळखलं नाही दादा, दादा अरे मी तुझा भाऊ धुंदुकारी दादा, बघ रे, बघ 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 दादा, बघ, अरे तुझ्या भागवताचा परिणाम बघ दादा, दादा मी 7 दिवस कथा ऐकली रे दादा, बघ बघ बघ, मला पिशाच्या योनीतून मुक्ती मिळाली दादा, मुक्ती मिळाली. भागवताची स्तुती करायला लागला बरं. तेवढ्यामध्ये देवाचे 2 सेवक एक विमान घेऊन त्या ठिकाणी आले. आल्यानंतर धुंदुकारीला सांगितलं, महाराज बसा विमानामध्ये. धुंदुकारी बसायला निघाला. गोकर्णानं अडवलं आणि त्या सेवकांना विचारलं, का रे तुमचा देव भेद करतो का म्हणे. सेवकांनी सांगितलं, नाही महाराज. मग कथा तर हजारो लोकांनी ऐकली, विमान एकट्यासाठी का पाठवलं, भेद करतो का देव. सेवकांनी सांगितलं, नाही महाराज, आमचा देव भेद करत नाही म्हणे, कथा ऐकण्यात भेद झाला म्हणून फलात भेद झाला म्हणे. जशी कथा धुंदुकारीनं ऐकली तशी बाकीच्या लोकांनी ऐकली नाही, म्हणून फक्त विमान एकट्यासाठी आलं म्हणे. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, कथा ऐकायची असेल तर धुंदुकारी सारखी ऐकली पाहिजे. कथा ऐकायची असेल तर राजा परीक्षितासारखी ऐकली पाहिजे. कथा ऐकायची असेल तर माता पार्वती सारखी ऐकली पाहिजे. कथा ऐकायची असेल तर शौनकादी 88,000 ऋषींसारखी ऐकली पाहिजे. कथा ऐकायची असेल तर भक्ती ज्ञान वैराग्यासारखी ऐकली पाहिजे. बरं का, ह्या पद्धतीची कथा ऐकली पाहिजे, तरच त्या कथेचं फल पदरात पडणार आहे, अन्यथा नाही. बरं का, कथा ही टाइमपास म्हणून ऐकायची नाही आहे, कथा ही मनोरंजनाचं साधन म्हणून ऐकायची नाही आहे. बरं का, मी नेहमी सांगत असतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू का. तुम्ही म्हणाल, महाराज मग आम्ही जर धुंदुकारी सारखी कथा ऐकली तर आमच्यासाठी विमान येणार का. आजपर्यंत तर नाही आलं, 19 वर्ष झाली. आलं का, नाही आलं. आणि जर आलंच योगायोगानं, जर देवाला वाटलं की आता 19 वर्ष झाले, आता पाठवूच दे एखादं विमान, बसायची तयारी आहे का. बसायची तयारी आहे कोणाचीच नाही आहे. अगदी 90-100 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा, बसाल का बाबा. तो सांगेल, महाराज राहू द्या ना, आता राहिलेच किती दिवस, नातवंडासोबत जरा खेळू द्या, आनंद घेऊ द्या, जाऊ द्या ना, आता काय 2-4 वर्षासाठी विमान राहू द्या. कोणी बसायला तयार. मला जर विचारलं ना देवाच्या सेवकांना तर मी सांगणार, अजिबातच नको. कारण आपल्याला ते वैकुंठन स्वर्ग नकोच आहे, आपल्याला आपला मृत्यू लोकच बरा आहे. अरे ते स्वर्गातले अमरच इथं येण्याची इच्छा करतात, आपण कशाला जायचं तिथं.
स्वर्गातल्या अमरजित येण्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माभाव, नाही का? आणि आपण कशाला स्वर्गात जायचं मग? म्हणून आपल्याला तर नको आहे बरं का. मला जर विचारलं तर मी सांगणार मला अजिबात जायचं नाही. कारण आता तर आश्रमाचं काम चालू आहे. आता बरं का 2-4 कार्यक्रम संपले की आश्रम चालू करायचा आहे, लोकांची सेवा करायची आहे, जे जीवनामध्ये ठरवलेलं आहे ती इच्छा पूर्ण करायची आहे. कशाला पाहिजे स्वर्ग? मला नको आहे बरं का. म्हणून स्वर्गाच्या इच्छेनं कथा नाही ऐकायची. मी नेहमी सांगत असतो की कथा ही स्वर्गाच्या इच्छेनं ऐकू नका. मला वैकुंठ मिळेल आणि हे मिळेल आणि ते मिळेल म्हणून कथा ऐकायची नाहीच. मग कथा कशासाठी ऐकायची? कथा ही स्वतःला आनंद देण्यासाठी ऐकायची. कथा ही स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी ऐकायची आहे. ज्यावेळेस तुलसीदासजी महाराजांनी रामचरित मानसाची निर्मिती केली, लिखाण केलं, लोकांनी प्रश्न विचारला, महाराज कशासाठी लिहिलं? म्हणे हे रामचरित मानस देव भेटेल म्हणून. सांगितलं नाही. मग तुम्हाला घेण्यासाठी विमान येणार म्हणून. सांगितलं नाही. मग स्वर्गाची प्राप्ती होईल म्हणून. सांगितलं नाही. मग कशासाठी लिहिलं? त्यावेळेस तुलसीदासजी महाराजांनी उत्तर दिलं, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी लिहिलं, आनंदासाठी. म्हणून ही कथा स्वतःच्या आनंदासाठी ऐकली पाहिजे, स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी ऐकली पाहिजे. आणि कशी ऐकली पाहिजे? धुंदुकारीसारखी. तरी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, ते साठो वाटी घ्यावे चित्ताची. ऐकायचं आहे तर मनाच्या कानानं ऐकलं पाहिजे, बुद्धीच्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे आणि चित्ताच्या वाटीमध्ये त्याची साठवण केली पाहिजे. तेव्हा कुठं कथेचं फल मिळणार आहे. नाही तर इकडनं ऐकायचं आणि इकडनं सोडून द्यायचं बरं का. त्याच्यासाठी कथा नाहीच. म्हणून तर फायदा होत नाही आहे. म्हणून तर जी गोष्ट प्राप्त व्हायला पाहिजे ती प्राप्त होत नाही आहे. म्हणून तर अजूनपर्यंत आपल्या पदरात सुख पडलेलं नाही आहे. कारण कथा त्या पद्धतीची ऐकली नाही. ऐकली, दिली सोडून. सोडायची नाही आहे बरं का. ती सोबत ठेवायची आहे, ती जीवनात उतरवायची आहे. घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे, विचार करायचा आहे. महाराजांनी कथा सांगितली, माझ्या जीवनाशी कुठं संबंधित आहे का? माझ्या जीवनाशी निगडीत आहे का? मला काहीतरी मिळणार आहे का त्या कथेमधून? याचं चिंतन घरी गेल्यानंतर केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे, तरच त्या कथेचं फल पदरात पडणार आहे, अन्यथा नाही बरं का. म्हणून आज कथा ऐकली. धुंदुकारीनं विमान आलं बरं का. स्वर्गाच्या दिशेने निघून गेला धुंदुकारी. पुन्हा एकदा गोकर्णानं कथेचं आयोजन केलं. जेवढे लोक आले होते ना कथा श्रवणासाठी, तेवढ्यांनी धुंदुकारीसारखी ऐकली. परिणाम सूत महाराज सांगतात, जेवढी लोक होते तेवढी विमान आली म्हणून, आणि सगळे लोक विमानामध्ये बसून स्वर्गाला निघून गेले बरं का. प्रश्न विचारला होता नारद महर्षींनी सनकादिक महाराजांना, महाराज ही कथा ऐकल्यानंतर फक्त भक्ती ज्ञान वैराग्यालाच फायदा होतो का आणखी कुणाला फायदा होतो? उदाहरण म्हणून सनकादिक महाराजांनी आत्मदेवाचं चरित्र सांगितलं होतं बरं का. सांगितलं, महर्षी बघा केवढा दुराचारी होता म्हणे धुंदुकारी. मेला, पिशाच्या योनीला गेला, त्याच्या नावानं कथेचं आयोजन केलं, त्या योनीत त्यानं कथा श्रवण केली, परिणाम त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली म्हणे. एवढं श्रेष्ठ आहे भागवत, एवढं श्रेष्ठ आहे. आणि असं भागवत आपल्याला 7-7 दिवस ऐकायला मिळते बरं. म्हणून तर हा चान्स गमवायचा नाही. मला वाटलं होतं संख्या एवढीच आहे का? इकडे आहे बरं का, इकडे आहे. मी इकडे बघितलं नव्हतं पहिल्यांदा. मला वाटलं की लोक दिवस वाढल्यानंतर लोक वाढतात, आज कमी झाले का असं वाटलं होतं. आहे बरं का, बरं आहे बरं का. येत जा. आणि निमांतच वेळ आहे, 11 आणि 12 वाजेपर्यंत आपण झोपतच नाही का. मग तेवढेच 2 तास जर इथं घालवले तर बरं होऊन जाईल. म्हणून इकडे तिकडे टाइमपास केल्यापेक्षा इथं आलेलं बरं.
बरं, नामचिंतनात वेळ जाईल, परमात्म्याची कथा ऐकण्यात वेळ जाईल, काहीतरी दोन गोष्टी ज्ञानाच्या कानावरती पडतील, जीवन जगण्याची कला मिळेल, म्हणून येऊन बसलं पाहिजे. बरं का, काय सांगत होतो, नारद महर्षींना आनंद झाला. एवढं हे श्रेष्ठ भागवत आहे बरं का. असं भागवत आपल्याला ऐकायला मिळत असते. नारद महर्षी सनकादिक महाराजांना सांगते, महाराज खरंच खूप श्रेष्ठ आहे म्हणे भागवत, मला आवडलं महाराज. मग सांगा हे भागवत कधी करायचं, कसं करायचं, त्याचा विधी सांगा, कसं ऐकायचं ते सांगा म्हणे महाराज, विधी सांगा. त्यावेळी सनकादिक महाराज नारद महर्षींना या भागवताचा विधी सांगायला लागला. ऐका जरा लक्षपूर्वक.